आज भाजीला काय करू समजत नव्हतं. फ्रीज उघडला तर फ्रीजमध्ये ह्या डोबी मिरची पडलेल्या होत्या. तर चला म्हणलं याचं भरीत करूया. तर डोबी मिरची स्वच्छ अशा धुवून घेत्या, मधीतनं 4 भागामध्ये चिरून घेतल्या. नंतर वाटण करून घेतलं, ते म्हणजे खोबरं, लसूण, जिरं, कोथिंबीर याचं. पाणी न घालता वाटण करून घेतलं. केलेलं वाटण ताटामध्ये काढलं. त्याच्यामध्ये पाव चमच हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलं. थोडंसं पाणी घालून एक जीव ह्यांचा करून घेतला. नंतर जी डोबी मिरची आपण मधीतून चिरून ठेवली होती ना, त्याच्यामध्ये हे असं भरून ठेवायचं. आता सगळ्या डोबी मिरच्या भरून घेतल्या. आता फोडणीला घालूया. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली, गॅस मध्यम केला, 2 पळी तेल घातलं, भरलेली डोबी मिरची आणि उरलेला आपला मसाला घालून घेतला. छान असं मिक्स केलं. वरनं चिमूटभर मीठ घातलं आणि मिक्स केलं. झाकण ठेवलं. तर बघा हे मिठाचं पाणी सुटलेलं आहे, म्हणून वरनं थोडंसं मीठ घालायचं. तर आपली डोबी मिरची शिजलेली नाही, म्हणून मी मिक्स करून परत झाकण ठेवलं 1-2 ते 3 मिनिटासाठी. बघा गॅस फास्ट ठेवायचा नाही, बारीक ठेवायचा, म्हणजे वाफेवर डोबी मिरची शिजली जाते. डोबी मिरची शिजलेली आहे, बारीक चिरली कोथिंबीर घातली. बघा चमचमीत डोबी मिरची तयार आहे. चला आता सबस्क्राईब करा.